नमस्कार मंडळी. जर तुम्ही या 15 पैकी फक्त 5 चुका जरी आजपासून टाळल्या तर पुढची काही वर्ष तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात. स्वप्न वेशीवर टांगा पण पाय जमिनीवरच ठेवा. मोठी स्वप्न पाहणे गरजेचे आहे, त्याशिवाय प्रगती होत नाही. पण स्वप्नाच्या जगात जगताना आजचे वास्तव्य विसरू नका. हवेत किल्ले बांधण्यापेक्षा जमिनीवर पाया भक्कम करा. जशी आपल्याकडे मन आहे, अंथरूण पाहून पाय पसरावे. प्रगती नक्की करा पण पाया भक्कम ठेवून. स्वतःची तुलना कोणाशीच करू नका. प्रत्येक हिरा वेगळा असतो. जगातील सर्वात मोठे दुःख तुलना करण्यातून निर्माण होते. दुसऱ्याचे सुख, गाडी किंवा घर पाहून स्वतःला कमी लेखू नका. शेतातल्या सगळ्याच पिकांना सारखं पाणी आणि सारखं खत लागत नाही. प्रत्येकाचा भरण्याचा काळ वेगळा असतो. अपयशाची भीती यशापेक्षा मोठी करू नका. अनेक लोक अपयशाच्या भीतीने नवीन प्रयत्नच करत नाहीत. पडलो तरी चालेल पण धावणार हा दृष्टिकोन ठेवा. थॉमस एडिसननेच 1000 वेळी अपयश अनुभवले तेव्हा कुठे दिवा लागला. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तुमच्या वेळेवर तुमचा ताबा असू द्या. आजकाल सोशल मीडिया स्क्रोल करण्यात माणसाचे तासनतास वाया जातात. जो माणूस स्वतःच्या वेळेची किंमत करत नाही, जग त्याच्या अस्तित्वाची किंमत करत नाही. वेळ कोणासाठीच थांबत नाही. वेळेचा सदुपयोग करायला शिका. टीकाकारांना उत्तरातून नाही तर कर्तृत्वातून उत्तर द्या. तुमच्यावर जळणारे, तुमची निंदा करणारे लोक पावलोपावली भेटतील. त्यांच्याशी वाद घालून आपली ऊर्जा वाया घालवू नका. शांत राहा आणि एवढे मोठे व्हा की तुमचं यशच त्यांचा आवाज बंद करेल. कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. रोज स्वतःमध्ये 1% सुधारणा करा. एका रात्रीत कोणीही यशस्वी होत नाही. रोज काहीतरी नवीन शिका. एक चांगली सवय अंगीकारा. वर्षभरात तुम्ही स्वतःमध्ये 365% बदल पाहू शकाल. थेंबे थेंबे तळे साचे, तसेच छोट्या सुधारणांमधून मोठे यश मिळते. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका. कौटुंबिक किंवा व्यावसायिक आयुष्यात इतरांचा सल्ला जरूर घ्या, पण अंतिम निर्णय स्वतःचा असू द्या. जर निर्णय चुकला तर कोणावर खापर फोडता येणार नाही आणि शिकायला मिळेल. परावलंबी जगणे सोडा. भूतकाळाच्या तुरुंगातून बाहेर पडा. जे काल घडले ते बदलता येणार नाही. भूतकाळात झालेल्या चुकाचे ओझे डोक्यावर घेऊन चाललात तर भविष्याची वाट चालणे कठीण होईल. झाले गेले विसरून जा आणि आजच्या दिवसाची नवी सुरुवात करा. कष्टाला कल्पनेची स्मार्ट वर्क जोड द्या. नुसती बैल चाकरी करून माणूस श्रीमंत किंवा यशस्वी होत नाही. आजच्या युगात कष्टासोबत डोक्याचा वापर करणे, स्मार्ट वर्क तितकेच गरजेचे आहे. योग्य दिशेने केलेले कष्टच फळाला येतात. नाही म्हणायला शिका. प्रत्येक गोष्टीला हो म्हणणारा माणूस स्वतःचे नुकसान करून घेतो. जर एखादी गोष्ट तुमच्या तत्वात बसत नसेल किंवा तुमचा वेळ वाया घालवत असेल तर समोरच्याला स्पष्ट आणि नम्रपणे नाही म्हणायला शिका. मनासारखा राजा आणि लोकांसारखे प्रजा बनू नका. नातेसंबंधाची गुंतवणूक करा, पैशासारखीच. वाईट काळात पैसा कामी येतोच, पण त्याहून अधिक हक्काची माणसं कामी येतात. माणसाशी जोडलेले नाते ही तुमची खरी संपत्ती आहे. पैशाच्या श्रीमंतीसोबत माणसांची श्रीमंतीही कमवा. संकट तुम्हाला संपवायला नाही तर तुमची ताकद दाखवायला येतात. जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा समजा की तुमची परीक्षा सुरू आहे. कुंभार जसा मातीच्या माठाला आकार देण्यासाठी बाहेरून थापट्या मारतो, तसेच संकट आपल्याला घडवत असतात. संकटातही आपली स्वतःची एक संधी शोधा. शरीर आणि मन ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. लाखो रुपये कमवून जर शरीर व्याधीने जर्जर झाले तर त्या पैशाचा काय उपयोग. रोज स्वतःच्या आरोग्यासाठी, व्यायामासाठी आणि मनशांतीसाठी किमान अर्धा तास काढा. पहिली सुख निरोगी काया. समाधानी राहणे म्हणजेच प्रगती थांबवणे नव्हे. जे आज आपल्याकडे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना. ग्रॅटिट्यूड बाळगा. समाधानी राहून पुढील प्रगतीसाठी प्रयत्न करणे हे खऱ्या सुखी माणसाचे लक्षण आहे. हपापलेपणा सोडून द्या.
स्वतःवरचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका. संपूर्ण जग जरी तुमच्या विरोधात उभे ठाकले तरी जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास आहे तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. तुमच्या आत असलेला आत्मविश्वासच तुमची सर्वात मोठी ढाल आहे. कौटुंबिक आणि मानसिक चुका. नंबर 1. आता वळूया आपल्या खाजगी आयुष्याकडे. घरोघरी मातीच्या चुली असं आपण म्हणतो, पण आजकाल लोक घराची बात वेशीवर टांगतात. घरातील खाजगी गोष्टी बाहेर सांगू नका. तुमच्या घरात काय चाललंय हे 4 भिंतीच्या आतच राहू द्या. लोक पाठीमागे मस्करी करतात आणि वेळ आल्यावर गैरफायदा घेतात. तुमचं कौशल्य फुकट वाटू नका. तुमच्याकडे असणारे ज्ञान किंवा कौशल्य कधीही फुकट देऊ नका. त्यांचा योग्य तो मोबदला घ्या. आजकाल फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत कोणालाच नसते. सोडून गेलेल्या व्यक्तीचा शोक करू नका. जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली आहे तिच्यासाठी आयुष्य रडत घालवू नका. शोक केल्याने ती व्यक्ती परत येत नाही. उलट जवळ असणाऱ्या माणसांची काळजी घ्या. भावना दाबून ठेवू नका. मनातल्या भावना खूप काळ साठवून ठेवल्या तर मानसिक स्थिती बिघडू शकते. रडायचं असेल तर रडून घ्या. मन मोकळं करा आणि आयुष्याला नवीन सुरुवात करा. देव माना अथवा मानू नका. माणुसकी सोडू नका. देवळात जाण्याची गरज नाही जर तुम्ही माणसाशी माणसाप्रमाणे वागलात. आपण जपलेली माणुसकी हाच खरा देव आहे. मंडळी, या 15 पैकी तुम्ही कोणती चूक आजपासूनच टाळणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच जीवन बदलणाऱ्या विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.